मंडळी, संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघालो होतो उरसामध्ये फिरण्यासाठी, पण आम्ही पहिला धाव घेतली जिथं खायच्या वस्तू आहेत तिथे, कारण मला काहीतरी खायचं होतं. तर मंडळी, इथे सर्वात पहिला मी टेस्ट केला हा शोरमा, जो की 60 रुपयाचा होता आणि खरंच खूप मस्त लागला. नंतरला हा डोसा खाल्ला, सिंपल डोसा, मसाला डोसा, खूप मस्त लागला. खरोखर अजून तोंडाला पाणी येते. नंतर हे बटाट्याचं असं काहीतरी तसंच माझे इन्स्टा फॅमिली मेंबरसुद्धा मला उरसामध्ये भेटली होती. ही दीदी भेटली होती, जिला माझे व्लॉग्स खूप आवडतात आणि खरंच ती खूप तारीफ करत होती. ग्राउंड मध्ये आलो पाळण्यांच्या ठिकाणी. तर मंडळी, तुम्ही कोणत्या पाळण्यामध्ये बसलात? मी तर या तिरकस पाळण्यामध्ये बसली आणि मला याच्यामध्येच खूप बसायला आवडतं. पण सर्वात जास्त गर्दी मला या होडीमध्ये बघायला भेटली. याच्यामध्ये पब्लिक ओरडत पण खूप होती आणि एन्जॉय पण खूप जास्त करत होती. आणि तुम्ही उरसामध्ये आलेत की नाहीत, पाळण्यामध्ये बसले की नाही, कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ध्रुवीला सुद्धा पाळण्यांमध्ये बसायला आवडतं. तर मंडळी, मी लहान असताना आवर्जून ही मेहंदी हातावर छापून घ्यायची आणि मेहंदी जोपर्यंत हातावर छापत नाही तोपर्यंत उरूस पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तसंच आज पण मी केलं. तर मी आई अक्षर असं छापून घेतलं, खूप सुंदर असं. नंतर या मामा मामीशी भेटली, त्यांचं कॉर्नरला चणे शेंगदाण्याचं दुकान होतं आणि उरसामध्ये सर्वात छोटी फॉलोवर माझी भेटली आणि तिला बघून इतकं आश्चर्यचकित वाटलं की ती पण माझे व्लॉग्स बघते. भाई, खूप मोठी गोष्ट आहे. 100 रुपयाचे 5 दिवे भेटत होते सेलवरचे आणि खूप सुंदर वाटत होते अंधारामध्ये. मग काय, मी पण इथे 5 घेतले. ह्या उरसामध्ये अननसाचे गाडे लागलेले होते. मग काय, माझे तोंड रस्त्याला चालूच होतं. मग आम्ही पुढे आलो आणि हे ब्लँकेट्स घेतले. मग घरी आलो, रात्रीचे वाजले 1. तर चला मंडळी, बाय बाय, भेटू आपण उद्या.